It's now time for the question answer. नाही ते मगाशी तुम्ही म्हणालात ना अमलक जे आहे आणि ते पद्मासन आणि सीट फॉर डीटी असं तुम्ही लिहिलं होतं. तर अमलक तर ऍट द टॉप असतं ना. हो. मग तिथे सीट फॉर डीटी कसं काय आलं हे मला नाही लक्षात आलं. हा. सो बेसिकली आपण असं म्हणतो की म्हणजे त्याच्या राईट बिलो इट इज बेसिकली गर्भगृह अँड राईट बिलो इट इज बेसिकली द डीटी. सो अमलक नुसतं शिखरावर येत नाही, अमलक आणि पण बऱ्याच ठिकाणी येतं. सो वेन इट कम्स ऑन द पिलर, कॅपिटल आणि बऱ्याचशा वेगवेगळ्या ठिकाणी येतं तेव्हा इट ऍक्ट्स ॲज अ सीट, म्हणजे नॉट ऑन द शिखर, पण अमलक कम्स ॲज द सीट किंवा ॲज अ जसं पद्मासन आपण म्हणतो, तर दॅट इज ऑल्सो द फॉर्म ऑफ अ पद्मासन असं. हा, कारण मागच्या वेळेला पण तुम्ही जे दाखवलं होतं त्याच्यामध्ये अमलक वरती शिखराच्याच जवळ दाखवलेलं होतं ना, म्हणजे शिखराचाच पाठ होता तो तसा पाहिला तर. म्हणून मला तो एक हे बरोबर. तो म्हणजे आता आपण फॉर्म्स डिस्कस केले ते मी एक पार्ट ऑफ द टेम्पल आर्किटेक्चर दाखवलं तुम्हाला, पण इट कम्स व्हेरी रिपिटेटिव्ह फॉर्म, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपल्याला ते दिसतात. वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या रूपात वापरलं जातं. ओके. Any other question? अजून काही प्रश्न आहेत का? या स्तूपीचा काय रेलेव्हन्स आहे? शारदा ताई विचारते. जे स्तूपी आहे अमलकावर त्याचा काय रेलेव्हन्स आहे? सो स्तूपी जे आहे त्याला कळशाचाच फॉर्म आहे. सो बेसिकली दॅट्स द फायनल एलिमेंट, म्हणजे तो एंड आहे ऑफ द, म्हणजे तो बसवलं की मंदिर कम्प्लीट असं म्हटलं ना. तोपर्यंत अमलक जे आहे ते खूप हेवी असतं, म्हणजे ऍक्च्युअल जे शिखर आपण बघतो हे जे जुने आहेत ते खूपच हेवी असतं. सो ते लास्टलाच बसवलं जातं वेन एव्हरीथिंग इज कम्प्लीट. आणि मग स्तूपी जे आहे ते कलशच आहे, बेसिकली छोटा कलश, ते शेवटी बसवलं जातं. अगेन कलशचं ते सेमच अंडरस्टँडिंग आहे. बेसिकली इट इज द फॉर्म ऑफ क्रिएशन, म्हणजे यू इन्व्हाइटिंग द डिव्हिनिटी टू सेटल इट. म्हणून ते त्याला स्तुती असं शब्द आलाय, कारण आपण बऱ्याच ठिकाणी त्याचं म्हणजे फॉर्मेशन बघतो. सो फिनियल म्हटलं म्हणजे फायनल, पण फॉर्म जो आहे तो कलश आहे. कलश. मी प्रांजल गुर्जर बोलते. प्रांजल ताई, हा बोला. मला प्रदक्षिणेबद्दल विचारायचं होतं की आपण शंकराच्या मंदिरामध्ये पूर्ण प्रदक्षिणा नाही घालत, अडीच प्रदक्षिणा घालतो, तर त्याचं कारण काय? राईट. मी ऍक्च्युली ते बोलणार होते आणि मी कम्प्लिटली विसरले वेन आय वॉज टॉकिंग अबाउट द प्रदक्षिणा प्रत. सो थँक्यू फॉर रिमाइंडिंग मी तेच विचार करत होते काय राहिलं. सो बेसिकली आपण काय बघतो की त्याचं जे प्राणाळ आहे, म्हणजे जनरली शिव मंदिरमध्ये जर शिवलिंग असेल तर मग आपण अर्ध प्रदक्षिणा घालतो शिवलिंगाला, कारण शिवलिंग म्हणजे शिवलिंग बाय इट सेल्फ इज अ सिम्बल ऑफ फर्टिलिटी, वेर इन वी सी लिंग अँड योनी ॲज अ कॉम्बिनेशन, अँड देन वॉटर और मिल्क इज पोर्ड वेर इन इट टॉक्स अबाउट फर्टिलिटी. सो मग ते एक फ्लो झालं पाहिजे, आणि म्हणून मग ते प्रणाळमधनं जे विच कुड बी इन द फॉर्म ऑफ मकर तिथनं येत असतं. सो मग यू शुड नॉट स्टॉप द प्रोक्रिएशन, म्हणून मग प्रदक्षिणा अर्धीच घातली जाते. आणि मग अर्धी म्हणजे कशी असते की यू स्टार्ट फ्रॉम द टेम्पल अँड देन यू कीप मुव्हिंग टुवर्ड साऊथ. ओके. आणि मग ती त्या प्रणाळपर्यंत जाऊन परत पाठी येऊन टर्न अराउंड करून यू कम बॅक अँड गो टू द अदर साइड ऑफ प्रणाळ. म्हणजे काही जण अर्धी घेऊन परत थांबतात, पण असं नसतं की यू स्टार्ट फ्रॉम द एंट्रन्स ऑफ द टेम्पल, गो अँड कम्प्लीट इट clockwise and then come and complete it anti-clockwise till the prana. So you are not stopping the process of procreation is generally what the text talk about. आणि म्हणजे तो एक पेक्युलर पद्धतीची प्रदक्षिणा आपण बघतो शिव मंदिरात, पण दॅट इज ओनली इफ शिवलिंग इज देअर. तर शिवमूर्ती असतील, म्हणजे ऍटलीस्ट एन्शियंट टाइम्स मध्ये जेव्हा शिवमूर्ती असायची तेव्हा तिथे प्रणाम नसेल, आणि मग तेव्हा यू कॅन डू द कम्प्लीट सर्कमॅम्युलेशन. सिमिलरली विष्णू मंदिरांमध्ये ठराविक पद्धत म्हणजे बघून आली, आणि माझ्याही अभ्यासात काहीशा मंदिरांवरती हे दिसतं की आपण जर क्लॉकवाईज बघतो, म्हणजे लेफ्ट टू राईट आपण मुव्हमेंट करतो टेम्पलला, तर काहीशा विष्णू मंदिरांवरती अँटी क्लॉकवाईज मुव्हमेंट होतो, म्हणजे राईट टू लेफ्ट अशी प्रदक्षिणाही घातली जात असे. कारण प्रोबेबली त्याचं जे साऊथ डिरेक्शन असेल तर तसं फिरत असेल, आणि दर इज म्हणजे जनरली यू मूव्ह ॲज द कोर्स ऑफ द सन, त्यामुळे ते असेल. सो मग त्याचे डिपिक्शन्स आहेत
किंवा कधी कधी एपिकचं म्हणजे रामायण किंवा कृष्णलीला त्याच्यावर असते, तर मग ती अशी उलट्या फॉर्म मध्ये दिसते, किंवा हनुमान चरित्र असतं तर ते उलट फॉर्म मध्ये दिसतं. म्हणजे जर तुम्ही लेफ्ट टू राईट प्रदक्षिणा घातली तर तुम्हाला समजणारच नाही की तुम्ही काय बघताय. Whereas if you take right to left, you will be able to understand the narrative story. अच्छा, Sculpture हा ही एक नवीन माहिती कळली. ही नवीन कळली माहिती. हे नव्हतं मला माहिती की काही मंदिरामध्ये राईट टू लेफ्ट जातात असं. मी शारदा इंगळलीकर. थँक्यू. मला विचारायचं, मंदिराचं द्वार कुठल्या बाजूला असतं? नेहमी ठराविक दिशेलाच असतं का? हो, जनरली आपण ईस्ट वेस्ट ओरिएंटेशन बघतो. पण यू कॅन ऑल्सो हॅव टेम्पल्स फेसिंग नॉर्थ. सो त्याचं जे द्वार आहे ते ईस्ट किंवा वेस्ट किंवा नॉर्थ. जनरली आपण साऊथ बघत नाही, म्हणजे नसतं साऊथला. बट दीज 3 डिरेक्शन्स आर पॉसिबल. पण हे जास्त कॉमन आहे का, पूर्व दिशा का नाही असं? हा, म्हणजे ईस्ट किंवा वेस्ट इज मोस्टली कॉमन. म्हणजे आपण घराची दिशा जसं हे करतो त्याचप्रमाणे द्वाराचं पण असतं. म्हणजे आपण घरासाठी जे द्वाराची दिशा ठरवतो की ईस्ट Right. वेस्ट किंवा नॉर्थ, तर तशाच पद्धतीने टेम्पलचं पण आहे. एक्झॅक्टली. कारण साऊथ इज जनरली असोसिएटेड विथ यम, आणि सो वी आर टॉकिंग अबाउट द फायनल स्टेज. सो तिथून आपण जनरली आत शिरत नाही. सो म्हणून, आणि टेम्पल वरती ऍक्च्युली तुम्ही जर बघाल तर टेम्पल वरती अष्टदिक्पाल असतात, आणि अष्टदिक्पाल आर बेसिकली द गार्डियन डिटीज ऑफ डिरेक्शन्स. सो तिथे त्या दिक्पालांवरनं तुम्हाला ऍक्च्युली डिरेक्शन कळू शकतं. म्हणजे आजच्या डेट तुम्हाला कंपासची ऍक्च्युली गरज नाहीये बघायला की कुठल्या दिशेने मंदिराची एंट्रन्स आहे. तुम्हाला तिकडे म्हणजे त्या दिशेला तिथे डिपिक्शन ऑफ दोज गॉड्स वुड बी देअर. म्हणजे जनरली तुम्हाला जसं आपण नॉर्थ ईस्टला ईशान्य दिशा म्हणतो, तर ईशान्याचं डिपिक्शन जनरली त्या दिशेला असतं. किंवा आपण इंद्र ईस्टला म्हणतो, तर तिथे ते आणि त्याच्या वाहनांचा पण कोणत्या दिशेला कोणत्या देवाचं हे असतं डिपिक्शन? हे अष्टदिक्पाल म्हणजे आहेत. हा, सॉरी. हा, अष्टदिक्पाल हा. म्हणजे कुठल्या दिशेचा कुठला हा? सो बेसिकली अष्टदिक्पाल जे आहेत ते वेगवेगळ्या म्हणजे प्रत्येक जण एकेका हो, डिरेक्शनचं. तेच विचारते. हा, ते तुम्हाला कुठल्या दिशेला काय ते ईस्टला इंद्र येतो, साऊथ ईस्टला अग्नी, मग साऊथला यम, मग साऊथ वेस्टला निऋत्ती, वायू ऑन द वेस्ट. निवृत्ती म्हणजे काय? निवृत्ती म्हणजे बेसिकली दॅट इज ऑल्सो वन फॉर्म ऑफ शिव बेसिकली, आणि इन इट्स फेरोशियस फॉर्म, आणि सीटेड ऑन ह्युमन. सो जनरली कन्सिडर्ड टू बी अन अर्थली फॉर्म. म्हणजे आपण जर 5 एलिमेंट्स बघत असो तर मग निवृत्ती बिकम्स अर्थली फॉर्म, वेरॅज अग्नी जे आहे विच इज फायर फॉर्म होतं. वरुण जे आहे विच इज नॉर्थ वेस्ट डिरेक्शन, विच इज बेसिकली वॉटर. हा मॅम, गजांत लक्ष्मी कोणत्या देवतेच्या मंदिरावर असते का अशी पर्टिक्युलर? गजांत म्हणजे गजलक्ष्मी. हा, गजलक्ष्मी. गजलक्ष्मी. नाही, असं काही स्पेसिफिक आपल्याला दिसत नाही. म्हणजे शैव मंदिरांमध्येही आपल्याला दिसतं, कारण ते बेसिकली लक्ष्मीचं फॉर्म आहे, आणि अभिषेक लक्ष्मी म्हणून जास्ती, म्हणजे आधीच्या ह्याच्यामध्ये आपण अभिषेक लक्ष्मी, त्याला अभिषेक करताना लक्ष्मीला असं बघतो. तर ते आपल्याला असं काही स्पेसिफिक टेम्पल असलंच पाहिजे किंवा देवीचंच मंदिर असलं पाहिजे असं काही गरजेचं नाही. म्हणजे जसं आपण एक शैवलेणी बघतो, म्हणजे कैलाश टेम्पल केव नंबर 16 एलोराचं, तर तिथे आपल्याला मोठ्या डिपिक्शन दिसतात राईट इन द एंट्रन्स गजलक्ष्मीचं. कारण दॅट बिकम्स अ जेनरिक फॉर्म असोसिएटेड विथ प्रोक्रिएशन, फर्टिलिटी, वेल्थ. तर त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा मंदिरांवरती दिसतं. देवकोष्ठांमध्ये असू शकतं किंवा पिलरवरती असतं, छोटे छोटे पिलरवर डिपिक्शन सुद्धा असतात. अजून काही प्रश्न आहेत का कोणाला? नाहीतर आपण थांबू. मॅम, मी अमेय बोलतोय. गुड इव्हनिंग. हा, बोला. हाय अमय. मॅम, ते गवाक्ष आणि सुकनासिका तुम्ही सांगत होतात, मग ते ओळखायचं कसं? म्हणजे फरक, कारण सारखेच दिसतात ते असं. राईट राईट.
बरोबर. शुकनाशा जनरली आपल्याला नंतर सदर्न फॉर्म मध्ये दिसते आणि स्मॉलर फॉर्म मध्ये दिसते. मोस्टली दे आर सिमिलर. सुरुवातीला गवाक्ष कम्स फ्रॉम द केव्ह आर्किटेक्चर म्हणून गवाक्ष हे नाव जास्ती पॉप्युलर झालं आणि मग गवाक्षचा फॉर्म आपण भूमी स्टाईलच्या मंदिरांना जास्ती वापरतो. पण सदर्न स्टाईलचे जेव्हा आपण टेम्पल्स बघतो तिथे शुकनाशा हा वर्ड जास्ती प्रमाणात वापरला गेलाय. बट मोस्टली बोथ ऑफ देम आर ब्लाइंड आर्चेस. म्हणजे बेसिकली तिथे काही ना काही आपल्याला डिपिक्शन दिसेल कवर्ड अप आर्चेस मध्ये. सो नॉमेनक्लेचरचाच इम्पॅक्ट आहे. हो बट ऑफकोर्स थँक्यू. आपण आर्किटेक्चर स्टाईल मध्ये त्याचं इव्होल्युशन वी कॅन डिस्कस इट मोर इन डिटेल की कसं काय ट्रान्झिशन होत गेलं. पण राईट नाव इट्स मोर लाईक नॉमेनक्लेचर. बरोबर. गवाक्ष म्हणजे झरोका सारखं झालं. सॉरी. गवाक्ष म्हणजे झरोका म्हणतो आपण तसंच ना. आपण गवाक्षातून आताही गवाक्ष हा शब्द वापरतो ना आपण. हो. झरोका जर बघायला गेलं म्हणजे ओरिजिनली त्याचा म्हणजे व्हेंटिलेशन साठी विंडो होती. छोटीशी विंडो Right. व्हेंटिलेशन छोटीशी मिळेल window. असं म्हणजे ज्यातनं बेसिकली लाईट येऊ शकेल. लाईट येऊ शकेल असं. झरोका थोडा बाल्कनी असते म्हणजे प्रॉपर. झरोका इन टेम्पल गवाक्षातून आर्किटेक्चर फिरून आतमध्ये आली आपण म्हणतो ना. म्हणजे हा तसा झरोका तसाच असतो. झरोका इज मोर लाईक इन टेम्पल आर्किटेक्चर आपण कक्षासन म्हणू शकतो. म्हणजे मोर लाईक बाल्कनी. टेम्पल आर्किटेक्चर मध्ये तसं हे असं नाही. पण यू आर राईट, इट इज अ विंडो. आणि ओरिजिनली त्याचे आयडिया वॉज अ विंडो बट नॉट इन टेम्पल आर्किटेक्चर, इन केव्ह आर्किटेक्चर. केव्ह आर्किटेक्चर मध्ये जेव्हा ते आर्चेस म्हणजे आतमध्ये अंधार असतो म्हणून आतमध्ये लाईट येण्यासाठी. राईट. आणि मंदिरात तर काही नसतं प्रॉब्लेम. सॉरी, मंदिरात तो प्रॉब्लेम नसतो. पण साऊथकडची मंदिरं आपल्याला खूप अंधारात दिसतात. राईट. त्याच्या मागचं काय आहे? नाही, मंदिरात अंधारच असतो. इफ यू लुक ॲट इट, इट्स नॉट लाईक इट टेम्पल्स मध्ये अंधार नसतो. आणि मोर स्पेसिफिकली मी मागच्या सेशनमध्ये डिस्कस केला होता हा मुद्दा की गर्भगृह आणि अंतराळ हे स्पेसिफिकली डार्क असलंच पाहिजे. द आयडिया इज दॅट यू आर मुव्हिंग मोर टुवर्ड्स डार्कनेस अँड देन यू शुड बी एबल टू सी ओनली द एंटिटी. जिथे बेसिकली दीपस्तंभ किंवा छोटे म्हणजे दीपस्तंभ नाही पण म्हणजे छोटे आपले जे समई वगैरे किराणा त्या उजेडात बघा तुम्ही. येस. मला वाटतं तो भाग जास्त करून साऊथच्या टेम्पलमध्ये आपल्याला जास्त दिसतो की इथे अंधार खूप असतो आणि फक्त मला वाटतं समई किंवा एखादी ज्योत असते आणि त्या प्रकाशामध्येच तुम्ही डायटीला पाहू शकता. दॅट इज ऑल्सो बिकॉज की साऊथचे टेम्पल्स खूप जास्त प्रमाणात इंटॅक्ट आहेत ऍज कम्पेअर्ड टू नॉर्थचे टेम्पल. आणि ते पण एक आहे. तिकडची बरीच तुटली आहेत म्हणजे गेली आहे, खंडित झालेली बरीचशी. तो पण झाला. आणि जर शिखर त्याचं ओपन झालंय तर मग लाईट येणारच किंवा मंडप ओपन असतं कधी कधी त्यामुळे लाईट जास्ती प्रमाणात येतो. नाहीतर वी हॅव इंटरेस्टिंग टेम्पल्स जिथे बेसिकली मंडप आहेत ज्याला वर्ण ओपनिंग आहे म्हणजे चंद्रशिला वरती आहे म्हणजे जिथनं यू कॅन सी द मून लाईट ऑल्सो कमिंग इन. असं जसं आपण कोपेश्वर खिद्रापूरचं जे मंदिर आहे कोल्हापूर महाराष्ट्रात तिथे असं बघतो आपण. सो मंडपात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे आणि आपण 3 डिरेक्शनला ओपन होणारी मंडप सुद्धा बघतो म्हणजे अर्ध मंडप असतात. सो इट ओपन्स ऑन 3 डिरेक्शन म्हणजे फक्त एक एंट्रन्स नाही 3 एंट्रन्स मंदिराला. मग त्या टेम्पलमध्ये किंवा अंबरनाथ जर शिवालय बघितलं असेल कोणी ठाण्यातलं तर म्हणजे अंबरनाथमधलं तर तिथे पण तसं आहे. सो शैव मंदिरं तशी पण. आणि मग इन दॅट केस शिव टेम्पल्स आर म्हणजे जे ऍक्च्युली गर्भगृह ते खालती आहे उतरून खाली जायचं असं अशा पद्धतीचे पण आहेत काही मंदिर. मला एक प्रश्न होता. पल्लवी कदम बरोबर. हो. प्रत्येक मंदिराच्या जसं लिंग असेल तर आपण एक त्या देवताचं वाहन बघतो. लिंगच्या बाहेर नंदी असतो. तर वाहनाचं काय महत्व आहे म्हणजे देव्य वाहन? नाही, जास्ती करून हा डिस्कशन म्हणजे हे डिस्कशन कल्चरल फॉर्म्स मध्ये होतं म्हणून मी कव्हर नाही केलं. पण वाहन बेसिकली टू असोसिएट विथ द टेम्पल. कोणाचं मंदिर आहे हे आपल्याला एंट्रन्सलाच कळेल.
सम स्कॉलर्स हॅव ऑल्सो डिस्कस्ड, म्हणजे मी शॉर्टमध्ये सांगते की इट कुड बी टू शो द अफिलिएशन, म्हणजे कारण शैव किंवा वैष्णव जरी म्हटलं तरी त्याच्यात भरपूर सेक्ट होते आणि त्या सेक्टचे वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे वर्शिप पॅटर्न्स होते. सो लिंटेल पोर्शनवर एंट्रन्सलाच तुम्हाला कोणाचं देव म्हणजे कुठल्या देवाचं मंदिर आहे हे तुम्हाला ते बघूनच कळेल. सो त्यांचं वाहन जे आहे, वाहन वॉज बेसिकली, प्रत्येक वाहनाचं पण एक रिझन आहे की वाय दॅट पर्टिक्युलर ॲनिमल इज असोसिएटेड, म्हणजे त्याच्या स्टोरीज आहेत, नॅरेटिव्ह आहेत, हाऊ इट गॉट असोसिएटेड विथ ईच ऑफ दीज डिटीज, आणि मग बेसिकली तो फॉर्म त्याच्याशी असोसिएट होत गेला. आणि मग सो म्हणून यू फर्स्ट मीट द वाहन, ओके, हू माइट कन्वे युअर मेसेज टू द, म्हणजे जसं आपल्याकडे गार्डियन असतो किंवा कोणी मेसेंजर असतो, तो सांगेल की अरे तुमच्या घरी पाहुणे आलेत, तशा टाईपचा एक आपण नंतरच्या ह्याच्यात उल्लेख बघतो, असं म्हणजे नंतरच्या टेक्स्टमध्ये असं पण रेफरन्स आहे. यू फर्स्ट मीट द सबसिडरी डीटी किंवा वाहनं आणि देन यू मीट द मेन डीटी. त्या पद्धतीने नंदी किंवा गरुड किंवा असे जे वाहन आहेत ते बाहेर त्यांचे स्वतःची मंडप पण व्हायला लागली नंतरच्या काळात. अँड जे आपण तुम्ही म्हणतात मंदिराच्या वरती लिंटेल पोर्शनवर दिसतं, दॅट इज स्पेसिफिकली टू रेकॉग्नाइज द टेम्पल, म्हणजे की ह्याच्या अफिलिएशन आहे किंवा हा फॉर्मचं हे टेम्पल आहे, त्या उद्देशाने पण होतं. आणि मग तिथे बऱ्याच गोष्टी दिसतात आपल्याला, म्हणजे मग नवग्रह पण दिसतात, म्हणजे आणि पण भरपूर डिटी दिसतात, पण छोट्या त्या लिंटेलमध्ये त्यांचे वाहनं असतात, आयडेंटिटी रेकग्निशन. तर मला अजून एक प्रश्न होता. हा. आपले नॉर्थ इंडियन टेम्पल्स आणि साऊथ इंडियन टेम्पल्स मध्ये वास्तूमध्ये काही फरक असतो का? म्हणजे टेम्पलच्या वास्तूमध्ये, म्हणजे प्लॅन मध्ये म्हणायचंय का तुम्हाला? प्लॅनिंग मध्ये? हो हो, प्लॅनिंग. हो, तर टेम्पल स्टाईल्स तर वेगळ्याच आहेत आणि मंडपांच्या स्टाईल पण वेगळ्या आहेत. वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मंडप बघतो आपण, किंवा टेम्पल कसं आणि प्रकारे म्हणजे वाढत गेलं हे आपण डिफरन्स बघतो. एक स्पेसिफिक डिफरन्स आहे की सदर्न स्टाईलमध्ये एक कॉम्प्लेक्स बघतो आपण, आणि कॉम्प्लेक्स म्हणजे त्याला एक कंपाऊंड वॉल वगैरे असं बघतो, म्हणजे आणि एक मेन एंट्रन्स म्हणजे जे गोपुरम फॉर्म मध्ये आहे ते. नॉर्थ मध्ये किंवा वेस्ट मध्ये आपण तोरण बघतो, आणि कंपाऊंड वॉल असेलच असं नाही, पण तोरण, पिलर आणि देन यू एंटर बेसिकली द टेम्पल, अशा प्रकारचे बरेच डिफरन्सेस आहेत. आणि नॉट जस्ट नॉर्थ साऊथ, व्हेरी स्पेसिफिक रिजनल डिफरन्सेस पण आहेत. म्हणजे ॲज आय सेड की गुजरात, राजस्थानमध्ये एक स्पेसिफिक स्टाईल बघतो, मध्य प्रदेशमध्ये एक बघतो, ईस्ट इंडियामध्ये म्हणजे आपण बंगालमध्ये एक टिपिकल स्टाईल बघतो, ओडिसामध्ये एक वेगळी प्रकारची, म्हणजे प्रत्येक रिजनची एक आपली स्टाईल आहे. सो त्यांनी प्रत्येकाने आपापली स्टाईल दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सो मग प्लान तसा तसा चेंज होत गेलाय. शिखर कधी कधी सेम असेल, पण मग शिखरची पण हाईट किती आहे त्या हिशोबाने खालचा बेस वाढत जाऊ शकतो, आणि तेवढं बेस वरचं वजन घेतलं पाहिजे त्यांनी शिखराचं. सो मग सुरुवातीला टेम्पल हे फक्त गर्भगृह एवढंच होतं, आणि मग एक मंडप आलं, आणि मग बरेच मंडप ऍड होत गेले. मग आपल्याला साऊथमध्ये भोग मंडप किंवा नृत्य मंडप हे जास्ती दिसतं कम्पेअर्ड टू द नदर्न पार्ट ऑफ इंडिया, वेर इन देवर डान्स फॉर्म्स दॅट वर परफॉर्म्ड इन द मंडप, किंवा प्रसाद जो असतो, भोग जो असतो, तो तिथे दिला जात होता. चॅरिएट ठेवायला एक वेगळी जागा, जिथे चॅरिएट रथयात्रा करता यावी म्हणून तेवढं प्रिमाइस, तेवढी जागा. सो त्यामुळे तसं अगेन प्लान व्हेरी होत जातो. काही प्रश्न नसतील तर आपण थांबायचं का इथे? ऑल राईट, थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू मॅडम. सो मच डॉक्टर थँक्यू. सिद्धी.